आज सकाळपासनं द्रौपदाच्या डोळ्यांच्या सरीत थांबतच नव्हत्या. सकाळपासनं तिला वाट चुकलेल्या तिच्या पाडसाची एकसारखी आठवण येत होती. दुपारी जेवायला बसली आणि घशाखाली तिच्या घास उतरेना. काय करत असन महाशंकर? ममईला जाऊन कुठं फिरत असन? सकाळ धरणं लेकरानं काय खाल्लं असन का नाही? खूप आठवण येत होती तिला आत्ता शंकरची. दुपारपर्यंत तिने पोस्टमनची पण उगाचच वाट पाहिली. पण समोरच्या बांधाजवळून बाबू पोस्टमनची सायकल पलीकडच्या अंगाच्या दौलतीच्या मळ्याकडे पसार झाली. ती परत काही आली नाही. शंकर तसा हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. पहिल्यापासून शाळेत तो कधी नापास झाला नव्हता, म्हणून द्रौपदी त्याला पुढे पुढे शिकवत राहिली आणि बघता बघता शंकर मॅट्रिक पास झाला. त्या दिवशी द्रौपदाचा आनंद गगनात मावत नव्हता. उभं रान तिला नाचायला अपुरं वाटत होतं. दौलतदादांच्या मळ्याकडे जाऊन सगळ्यांना शंकरच्या SSC पास होण्याची बातमी देऊन तिने साखर वाटली होती. तेव्हा अख्ख्या परिसरात शंकर एवढा शिकलेला एकही मुलगा नव्हता याचा तिला सार्थ अभिमान वाटत होता. पण आज काय हा दिवस उगवला होता? शिक्षणाच्या ITवर शंकर आईला सोडून मुंबईला निघून गेला होता. म्हणाला होता, आई आता तुला फार दिवस नाही कष्ट करायला लागणार. मी मुंबईला जाईन, कुठंतरी कामधंदा मिळवीन. दौलतदादाचा चंदू मला मदत करणार आहे. नोकरी धंदा मिळवून देईन तो. मला नोकरी मिळताच मी तुला नियमित पैसे पाठवीन. मग तुला शेतात राबाय नको आई. असं कुठं झालंय वे? कामधंदा केले बिगर कधी पोटाला घास मिळालाय का? द्रौपदाच्या मनात कुशंकेची पालचूक चुकली. पण लेकराच्या समाधानासाठी उसनं हसू चेहऱ्यावर आणत ती म्हणाली होती, बरं बाबा, बघूया नशीब कवा धावतोय तो दिस. आई अगं काळजी करू नका. अगं यशस्वी झालोय मी, यशस्वी. असं म्हणत शंकरनं अप्रत्यक्षरित्या चंदूच्या आधारानं मुंबईला कामधंदा मिळवण्यासाठी जाण्याची परवानगी घेऊन टाकले. इकडून तिकडून जमा करून द्रौपदानं 50 रुपये शंकरच्या हवाली केले. ती त्याला पोचवायला गावातल्या ST स्टँडवर गेली. ST स्टँड माणसांनी फुलून गेला होता. प्रत्येकजण STच्या वाटेकडे डोळे लावून लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता. 1-2 जणांनी शंकरला हटकलं. तसं शंकरनं आपण मुंबईला चालल्याचं मोठ्या धिटाईनी सगळ्यांना सांगितलं. सगळेजण अवाक होऊन त्याच्या तोंडाकडे बघत राहिले. मुंबईला निघाला? अरे वा, मुंबईला निघाला वय तू? प्रत्येकानं आपापल्या परीनं आश्चर्य व्यक्त केलं आणि मग थोड्या वेळात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा कोणी पान, कोणी तंबाखू खाण्यात मशगूल झाले आणि मग पिचकाऱ्या मारत राहिले. शंकरला आता या सर्वाचा उबग आला होता. केव्हा एकदा मुंबईच्या झगमगाटात जाऊन आपण सामील होतोय असं झालं होतं त्याला. शेवटी एकदाची ST आली आणि शंकरला खिडकीजवळ जागा मिळून ST हलली. द्रौपदाचा पदर डोळ्यांवर आडवा झाला. दिवसभराच्या STच्या आवाजाने आणि भर्र वाऱ्यानं शंकरचं डोकं उठलं होतं. एवढ्या लांबवरचा प्रवास त्यांनी आत्तापर्यंत कधीच केलेला नव्हता. त्यामुळे मुंबई येण्याच्या आतच तो अर्धमेला झाला होता. तशात काळोख पडत चालला. दिव्यांच्या झगमगाटातून सरसरत गाडी धावत राहिली आणि नागिणीप्रमाणे पसरलेल्या डांबरी रस्त्यांवरनं तुफान वेगानं वाहता वाहताच एका सिग्नलजवळ थांबत गाडीने एक वळण घेतलं. भव्य अशा बॉम्बे सेंट्रलच्या स्थानकात गाडी घुसली. शंकरला जेव्हा कळलं की हा शेवटचा स्टॉप आहे, तेव्हा तो वर ठेवलेली पिशवी काढून लगबगीनं खाली उतरला. पण क्षणातच तो गोंधळून गेला. त्याने आजूबाजूला पाहिलं, अंगाभोवती गोल गोल फिरून पाहिलं, पण त्याच्या गावातून निघालेली एकही व्यक्ती आता शिल्लक नव्हती. कोण कुठे उतरलं, कसं उतरलं, कधी गेलं, त्याला काहीच कळलेलं नव्हतं. आत्तापर्यंत तो मुंबईच्या केवळ स्वप्नातच होता. आता प्रत्यक्षात भोवताली सर्व अनोळखी गर्दी पाहून तो पुरता गांगरून गेला. तेवढ्यात त्याला दौलतदादांच्या चंदूच्या पत्त्याची आठवण झाली आणि प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हात खिसे चाचपायला लागले.
खिशात 10च्या 2 नोटा आणि काही चिल्लर आणि गाडीची तिकीटं मिळाली. पायजम्याच्या खिशात हातरुमालाशिवाय काहीच नव्हतं. पिशवीत आईनं बांधून दिलेल्या 2 भाकरींचं गाठोडं आणि त्याच्या SSCच्या सर्टिफिकेटची घडी, एक पेन, एक कंगवा, एक टावेल, एक शर्ट पायजमा एवढंच होतं. भांबावलेल्या स्थितीत पुन्हा पुन्हा त्यांनी आपलं सगळं सामान तपासलं, पण पत्त्याचा कागद काही सापडेना. तो कुठे पडला का काय? पण कुठे पडला त्याला काही आठवेना. घाबरल्यामुळे स्वतः लिहिलेला पत्ता त्याला आठवेना सुद्धा. आता काय करायचं? कुठे जायचं? शंकरच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. विजेचे लाईट चमकतायत का आकाशातल्या चांदण्या त्याला काहीच कळेना. नाही म्हणायला आपण जंगलात नाही तर माणसात आहोत एवढा एकच आशेचा किरण त्याच्या मनात उगवला आणि चटकन त्याला आठवलं की आपल्या गावापासून इथपर्यंत आलेले ड्रायव्हर कंडक्टर मात्र कायम होते. ताबडतोब धावत जाऊन त्यांनी STचं ऑफिस गाठलं आणि ड्रायव्हर कंडक्टरला शोधून काढलं. कंडक्टरनी त्याला ओळखलं आणि त्याला विचारलं, काय रे बाबा, अहो तुम्ही आमच्या गावातल्या दौलत दादांना ओळखता का? नाही रे बाबा, आम्हाला तुझं गावच नवीन आहे. मग त्यांचा चंदू हे तर कुठं राहतो तुम्हाला माहिती का? अरे नाही बाबा, अरे इथे माणसं आणि पत्ते इतक्या झटपट नाही सापडत. शंकर विचारात पडला आणि इतर कोणी आपल्या गावचं दिसतंय का बघायला तो स्टँडच्या आवारात आला. तेवढ्यात तिकडे ड्रायव्हर कंडक्टर आपल्या केबिनमध्ये निघून गेले. बाहेरची मंडळी कधीच पसार झाली होती. आता शंकर इतका थकलेला होता की कुठेतरी आडवं होणं त्याला भाग होतं. एक रिकामं बाग बघून त्यांनी अंग टाकलं. तोच प्रवाशांनी येऊन गर्दी केली त्यामुळे त्याला ती जागा सोडायला लागली. इकडे तिकडे पाहून कंपाऊंडच्या बाजूची जागा निश्चित करून तो तिकडे वळला आणि हातानंच माती सारखी करून टावेल खाली घालून पिशवी उशाला घेऊन तो गाढ झोपी गेला. इकडे रात्रभर द्रौपदाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. फाटक्या छपरातून डोकावणाऱ्या चांदण्या जणू दिमाखात मिरवत होत्या आणि तिच्या दारिद्र्याच्या चिंध्या वेशीवर टांगत होत्या. राग आला तिला त्या चांदण्यांचा. शंकरची आठवण येताच तिला गहीवरून आलं आणि पोराच्या उमेदीचं तिला कौतुकसुद्धा वाटलं. त्याच्या समंजसपणानं तिला पुन्हा एकदा हुंदका फुटला. आईविषयीची त्याची अपार माया तिला इतक्या दुरूनसुद्धा जाणवत होती. कुठंही राहो पण माझा बाळ सुखात राहो. त्यांनी मला पैसे नाही पाठवले तरी चालतील पण प्रेम आटू देऊ नये म्हणजे झालं. सारी रात्र तळमळत काढल्यावर पहाटेच्या गार वाऱ्याने हलकंच उचलून तिला निद्रादेवीच्या स्वाधीन करून टाकलं. त्याच पहाट वाऱ्यांनी बोचरेपणा करून शंकरची झोप काढून द्रौपदीला देऊन टाकली. शंकरनी डोळे किलकिले करून पाहिलं आणि आपण आपल्या अंगणात झोपलेले नसून भलतेच कुठेतरी झोपलोय याची अस्पष्ट जाणीव होताच शंकर ताडकन उठून बसला. रात्री इतकी नसली तरी तुरळक गर्दी प्रवाशांची इकडून तिकडे सरकत होती. थंडी मी म्हणत होती आणि शंकरला एकदम हुडहुडी भरली. त्यांनी अंगाखालचा टॉवेल सरकन ओढला, अंगाभोवती लपेटला आणि कुठेतरी आता चहा घ्यावा या हेतूनं खिशातल्या पैशाला हात घातला आणि काल आपण पत्त्याचा कागद हरवलाय या आठवणीबरोबरच आणखीन एक जबरदस्त तडाखा त्याच्या मनाला बसला की आत्ता आपल्या खिशात एक पैसासुद्धा नाही आहे. समोरच्या झाडाजवळ बसलेला भिकारी आरामात विडीचे झुरके मारत होता. शंकरची आता मात्र पुरती गाळण उडाली. तो उठला आणि चालायला लागला वाट फुटेल तिकडे. दुपारपर्यंत चालून चालून तो थकला आणि एक बगीचा दिसताच आत जाऊन बसला. पिशवीतलं भाकरीचं गाठोडं काढून भाकरी खाल्ली, नळावर जाऊन पाणी प्यायलं. आत्ताची वेळ भागली पण यानंतर काय? या प्रश्नाच्या खोचकतेपायी त्याच्या काळजात एकदम धस्स झालं. चंदूचा पत्ता काही केलं त्याला आठवेना आणि किंचित आठवल्यासारखं झालं की चंदू एकदा सांगत होता की त्याला व्हिटीला जावं लागतं कामाला. म्हणजे तो संध्याकाळी व्हिटीहूनच परत जात असणार. दिशाहीन आशेनं सरशी केली आणि व्हिटीला जाण्याचा त्याचा बेत पक्का झाला. त्याप्रमाणे विचारत 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 तो व्हिटीला येऊन दाखल झाला. पण स्टेशनात येतो तर काय? 7 गाड्या एकाच वेळी मावतील एवढे मोठाले फलाट.
कोणत्या फलाटावरची कोणती गाडी म्हणून पाहायची, कोणत्या दरवाज्यातनं कोणता माणूस म्हणून पाहायचा. आणि एकमेकांसमोरून उभे आडवे तिरपे जाणारे लोक, एकमेकांचा चेहरा तरी कुठे दिसत होता कोणाला. बायका, पुरुष, तरणे, म्हातारे सारे जणू सैतानाचे अवतार. अरे कुणाला ढकलून आपण जातोय एवढं तरी बघता का नाही? छे 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 छे, यात काहीच उमगणार नाही आपल्याला. पण चंदूला तर शोधणं भाग आहे. असा विचार करत करत तो 7 नंबरच्या फलाटावर चालत राहिला. पण तेवढ्यात काय झालं कोणास ठाऊक. माणसं एकदम पिसाळली आणि एकमेकांना धक्के मारत मारत 6 आणि 7 नंबरच्या दोन्ही गाड्यांमध्ये घुसायला लागली. अरे अरे हो, जरा सावकाश, मला बघू देत चंदू कुठं आहे ते. आणि काय होतंय हे समजायच्या आतच कोणाचा तरी धक्का लागून शंकर साप आडवा झाला, उतानाच पाडला तो. पण हातातली पिशवी त्यांनी जाम धरून ठेवली होती. तिच्यात त्याचं SSCचं सर्टिफिकेट होतं ना. शिवाय आता तेवढी एकच पुंजी त्याच्याजवळ उरली होती. चंदू भेटलाच तर नोकरी मिळण्याच्या दृष्टीनं त्याच कागदाचा आता त्याला उपयोग होणार होता. त्याने ती पिशवी उराशी कवटाळून धरली आणि माणसं त्याच्या भोवती धडपडत पळायला लागली. दिवसभराच्या चालण्याच्या श्रमानं आता त्याची पूर्ण गळचेपी झालेली होती. कसा बसा जीव मुठीत धरून तो डोळे मिटून आलेली गर्दी अडवत होता. पण त्याच्या अडवण्याला दाद मिळाला तेव्हा तो निश्चित पडून राहिला. येणारे जाणारे त्याला दारुडा समजले की काय कोण जाणे, पण आपोआप थोड्या अंतरावरनं जायला लागले. शंकरला तेवढीच 5 मिनिटं आपोआप उसंत मिळाली आणि सर्टिफिकेट असलेली पिशवी पुन्हा पुन्हा तो पोटाशी ओढायला लागला. जणू काही त्याचे पंचप्राण त्या पिशवीत साठवलेले होते. आत्तापर्यंतच्या गर्दी, गोंधळ, गोंगाट आणि अतिश्रमानं तो श्रांत झालेला होता, गलितगात्र झालेला होता. विचित्र पाशवी मुंबईची व्याघ्रनखं त्याच्या गळ्याभोवती फास टाकत होती आणि जणू काही त्याची शेवटची इच्छा विचारण्यासाठी त्याला अवधी देत होती. थोड्याच वेळात त्याचे पंचप्राण पंचतत्वात विलीन होतात का काय अशी क्षणभर त्यालाही भीती वाटली. पण दैवयोग निराळाच होता. पुढच्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं. भोवतीनं फिरणारी पावलं थोडी दूर झाल्याच्या संधीचा फायदा घेऊन तो चक्क उठून बसला. पण जीवन मरणाच्या संघर्षानं त्याची सगळी ताकद हिरावून घेतली होती. पुन्हा पोटातला खड्डा खोल खोल जात असल्याची त्याला जाणीव झाली. जीभ ओठांवरनं फिरली आणि बिळातल्या नागिणीगत तोंडातल्या तोंडात वळवळली. केसाच्या झिपऱ्यांनी डोळ्याच्या पापण्या काबीज केल्या. बुबुळांनी पुन्हा एकवार भोवतालचं आकाश पाताळ धुंडाळलं आणि पुन्हा गुडघ्यात मान घालून त्यांनी स्वतःला पराजित समजून धरणीला ठाव मागितला. मात्र हातातल्या पिशवीचा जराही विरह होऊ दिला नाही. 2च मिनिटात गडाबडा लोळत तो पालथा पडून राहिला. निपचित पडलेल्या त्याच्या मलिन देहावरचे कपडेही आत्तापर्यंत धुळीला मिळाले होते. तहानेनी आणि भुकेनी व्याकुळ झालेलं त्याचं मुख अश्रूत भिजून चिंब झालं. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण पुन्हा जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं. तो हळूच उठून बसला. आणि पुढे काय करायचं? सगळे लोक तर निघून गेले. आता चंदू भेटण्याची यत्किंचितही आशा नसताना असं स्टेशनवर किती वेळ पडून राहायचं असा यक्षप्रश्न शंकरला पडला. आणि तेवढ्यात कृपावंत होऊन परमेश्वरानं 100 रुपयांच्या नोटेचं रूप धारण केलं. त्यांनी पाहिलं की त्याच्या जवळच कोणाची तरी 100ची नोट पडलेली होती. शंकरनं आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीही चोरी केलेली नव्हती. आत्ताही चोरी करणं त्याला शक्य नव्हतं. पण अख्ख्या प्लॅटफॉर्मवर कोणीही नसताना तो विचार तरी कोणाला होता की हे नोट कोणाची आहे? नाहीतरी आत्ता त्या नोटेची त्याला नितांत आवश्यकता होतीच. कालच कोण्या गरजवंतानं नाही का त्याच्या खिशातले पैसे लंपास केले. धीर धरून शंकरनं नोट उचलली आणि खिशात टाकली. खिशातल्या पैशाच्या जोरावर त्याला आपोआप बळ आलं आणि त्यांनी सरळ स्टेशन बाहेरचा रस्ता धरला.
स्टेशनच्या बाहेर पडून पायऱ्या उतरण्यापूर्वी एक वार मागे वळून त्यांनी व्हीटी स्टेशनकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकला. खिशात 100ची पुरी नोट असताना आता त्याच्यासारखा श्रीमंत कुणी नव्हता. एका बाजूला उभं राहून त्यांनी पिशवीतनं कंगवा काढला, केसांचा नीटनेटका भांग पाडला, मागून पुढून कपडे झटकले, रुमालांनी हात तोंड पुसलं आणि पुन्हा एकदा सर्टिफिकेटची घडी अबाधित असल्याची खात्री करून घेऊन पिशवीवर थोपटलं. नशीब म्हणजे झालेल्या फजितीत कुठे हातपाय तुटला नव्हता, अंगाला इजा झाली नव्हती. फक्त पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला होता. जवळच्याच एका स्टॉलवर खादाडांची गर्दी उसळलेली बघून त्याचाही जठराग्नी पुन्हा भडकला. नाहीतरी आता नोटेचा उपयोग करायचा होता आणि सुट्टे पैसे हवेच होते. त्यांनी तडक स्टॉल गाठला आणि भेळपुरी, शेवपुरी, वडा सांबार जे जे त्याला खाण्यासारखं होतं ते सगळं खाऊन घेतलं. तृप्तीनं ढेकर दिली, पाणी प्यायला, आणि मग दिवसभराच्या झालेल्या श्रमानं आता मात्र पुन्हा डोळे मिटायला लागले. पोटात काही नसेल तरीही माणसाला ग्लानी येते आणि पोटात गेल्याबरोबर ते हातपाय शिरून जडत्व येतं. कमाल आहे. पण आता झोपायचं कुठे? त्याला काल रात्रीची जागा आठवली, पाठोपाठ पैशाची झालेली चोरी आठवली आणि एसटी म्हटल्यावर पुन्हा गावाची आठवण झाली. मनाने तो थेट घरी पोचला सुद्धा. बास ठरलं, या असल्या मुंबईची परीक्षा घेत आता इथे राहण्यापेक्षा पैसे आहेत तोपर्यंतच घरी पोहोचण्यात शहाणपणा ठरणार आहे. स्टॉलवाल्याला पैसे देत त्यांनी विचारलं, बॉम्बे सेंट्रलला कसं जायचं? मुलाच्या भाषेवरनं स्टॉलवाल्यांनी ओळखलं की पाखरू बाहेरगावचं दिसतंय आणि लगेच त्यांनी त्याला टॅक्सीकडे बोर्ड दाखवलं. वा, सोप्पा उपाय होता. लगेच स्वारी टॅक्सीजवळ गेली आणि टॅक्सी ड्रायव्हरनं हात घालून मागील दार उघडताच आत जाऊन बसली. बॉम्बे सेंट्रल एस टी स्टँडची ऑर्डर येताच ताबडतोब टॅक्सी बॉम्बे सेंट्रल एस टी स्थानकाकडे धावायला लागली. शंकरला मोठी मजा वाटली. याला म्हणतात जीवाची मुंबई. खाओ पिओ मजा करो. खिशात पैसा असल्यावर मुंबईत कोणाच्या बाची भीती नाही. गेटमधून आत शिरून पायरीजवळ टॅक्सी थांबली आणि शंकरच्या डोक्यातलं थैमानसुद्धा थांबलं. पहाटे 5 वाजताची गाडी पकडून आता त्याला थेट घरी जायचं होतं. रात्रभर बाकड्यावर बसून जागं राहून वेळ काढला त्याने. शिक्षण घेतलं आणि शहरात आलो आपण, पण काही उपयोग झाला नाही. फुकट लोकांच्या लाथा खायची वेळ आली. त्यापेक्षा घरीच राहून शेती पाहिली असती तर आज ना उद्या प्रगती झाली असती. पेरल्यावर उगवायला थोडा वेळ जाणारच. नोकरीसारखं शेतीत महिन्याच्या महिन्याला उत्पन्न मिळणार नाही इतकंच, दुसरं काय. कोणाची गुलामी तर नको. शंकरच्या मनात आता सशक्त विचारांनी एकच गर्दी केली. आई कशी असेल, काय करत असेल, माझ्या पत्राची वाट बघत असेल. आई म्हणताच आईने त्याच्या शिक्षणासाठी केलेला सगळा खटाटोप त्याच्या डोळ्यापुढून सरकून गेला. अगदी त्याच्या ऐन परीक्षेच्या दिवसातही तिने अनेकदा फाके मारून त्याला डबा दिला होता, कारण परीक्षेला त्याला परगावी जायचं असे, तालुक्याच्या गावी जायचं असे. आपल्या गावाचा आणि आपल्या घराचा माणसाला इतका आधार वाटतो की तो उपाशी राहून सुद्धा काम करू शकत असे. शंकरला आता आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या गावाचं आणि घराचं महत्त्व मनोमन पटलं. नाहीतरी घर म्हणजे दुसरं काय, एक सुरक्षित आडोसा. आपल्या घरात आपल्यासारखा कोणी सुखी नसतो. आपणच काय ते राजा असतो आपल्या घराचा. कधी एकदा घर गाठतोय असं होऊन गेलं शंकरला. पहाटेचे गार वारे पुन्हा झोंबायला लागले. कळकट मळकट लोकांच्या येरझाऱ्या चालू झाल्या आणि शंकरला या सर्वाचा उबग आला. अखेर त्याची प्रतीक्षा संपली आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर शिट्टी वाजवत कंडक्टरनं गाडी थांबवली. पाठोपाठ अनाऊन्समेंट झाली, मुंबई ढेबेवाडी अमुक अमुक प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे.
ढेबेवाडीचं नाव कानावर पडताच लाखाचा खजिना सापडल्याच्या आनंदात शंकर उठला आणि एसटीत जाऊन बसला. काही मिनिटांमध्ये गाडी भरली आणि सुरूसुद्धा झाली. झुंजूमुंजू झालं आणि शिमण्यांच्या चिवचिवाटानं दारातलं शेवग्याचं झाड बहरून गेलं आणि द्रौपदाला हलक्याच जाग आली. कसली तरी आठवण होऊन तिने ताडकन अंथरूण सोडलं आणि डोळे चोळत चोळत ती शंकरच्या पेटीकडे चालायला लागली. पेटी उघडताच तिला वरच्या कप्प्यातनं डोकावणारी पांढऱ्या कागदाची घडी दिसली. लगबगीनं तो कागद काढला, तिने उघडला आणि बघते तर काय, तोच तो पत्त्याचा कागद. परवा दौलतराव दादांकडनं शंकरनं चंदूचा पत्ता ह्याच कागदावर ते लिहून आणला होता. कितीतरी वेळा हा कागद शंकरनी तिला दाखवला होता, वाचूनही दाखवला होता. म्हणजे कालपासून तिच्या मनाला आलेल्या उदासीचं मूळ तिला सापडलं होतं. कालपासून तिला इतकंच वाटत होतं की शंकर नीट पोचला असेल का नाही, हा पत्ता त्याला लवकर सापडला असेल का नाही, चंदू त्याला नोकरीसाठी कुठे घेऊन गेला असेल का. व्यर्थ आणि भलभलत्या कल्पना ती मनातल्या मनात लढवत होती, पण आता तर त्या सगळ्याचा कळस झाला होता. म्हणजे आता अख्ख्या मुंबईत शंकर करत काय असेल, कुठे भटकत असेल. द्रौपदाच्या काळजाचा एक ठोका चुकला आणि दुसऱ्या ठोक्यापासनं तिच्या डोळ्यांना गळती लागली. ती संध्याकाळपर्यंत थांबलीच नाही. बिन बापाचं, हो, शंकरच्या जन्मा अगोदर 2 महिने त्याचे वडील वारले होते. अचानक आलेल्या कसल्या तरी साथीच्या तापात. आणि तेव्हापासनं बिन बापाचं पोर त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. जीवाच्या पलीकडे तिने त्याचा सांभाळ केला होता. कधी कुठेही बापाची उणीव तिने त्याला भासू दिली नव्हती. शंकरला बापाचं दर्शन झालेलं नव्हतं, तर ती त्याची कधी आई बने तर कधी बाप. मुलासाठी तिने सर्वस्वाची आहुती देत देत जीवन यज्ञ इथपर्यंत आणलेला होता. मग आता तो त्या मुंबईत हरवला तर कुठे शोधायचा त्याला. तिच्या हृदयात एकच आकांत उठला. दैवानं तिला सर्वस्वाला पारखं केलं होतं. आता कुणाकुणाचा म्हणून तिला आधार राहिला नव्हता, कुणाची आशा नव्हती. कित्येक वर्षांनी तिचं आयुष्य एकदम पुढे सरकलं आणि तिला आपण जरा जर्जर झाल्यासारखं वाटलं. संध्याकाळपर्यंतचा वेळ तिने कसाबसा काढला. दौलतदादांना जाऊन सांगावंसं वाटलं, पण तिचे हातपाय गळाटले. शेवटी नशिबाला दोष देत खिन्न मनानं ती शेवग्याच्या बुंध्याला टेकून अंगणात बसली. सूर्य मावळतीला कल्ला होता. चिमणी पाखरं घरट्याकडे परतत होती. उडत्या पक्ष्यांकडे पाहून तिच्या मनाचे पिसारे आज खुलत नव्हते. पंख छाटलेल्या घायाळ पक्षिणीच्या स्थितीत ती चिडीत चूप बसून होती. इतक्यात गायवासराने हंबरायला सुरुवात केली. गायीची धार काढायची वेळ झाली होती. गायवासरू समोरासमोर असून असहाय्य होते, एकमेकांना भेटू शकत नव्हते. त्यांची भेट त्यांच्या मालकिणीच्या मर्जीवर अवलंबून होती. कशाची मालकीण आता? पोराशिवाय आई करंटी. ती आता कपाळकरंटी झाली होती. निदान गायवासराला तरी आता यथेच्छ भेटू द्यावं या हेतूने तिने वासराची दोरी सोडली. बंधनमुक्त होताच वासरू धावत जाऊन गायीच्या कासेला लोचलं आणि पुन्हा द्रौपदाच्या मनाचा बांध फुटला. गायीच्या हंबरण्यात तिने मूक हंबरडा फोडला आणि कुठून तरी तिला आई अशी हाक मारल्याचा भास झाला. वेडीपिशी होऊन ती इकडे तिकडे बघायला लागली आणि समोरच्या बांधावरनं धावत येणारा शंकर तिच्या दृष्टीला पडला. म्हणजे मघासची हाक ही हाकच होती, तो भास नव्हता. अरे शंकर, तू कसा आला, कसा आला रे तू शंकर, असं म्हणत तिने हातांची झोळी शंकर पुढे फैलावली. तिच्या झोळीत शंकरनं स्वतःचं दान दिलं. मायलेकरांच्या अतूट प्रेमाचा वर्षाव झाला. दोघांच्या अश्रूंच्या धारा निसटत्या सूर्याच्या किरणांमध्ये चकाकल्या. आता बोलण्यासारखं काहीही उरलेलंच नव्हतं.
श्रोते हो, ही होती माधुरी वैद्य यांची कथा जाणीव. ही कथा होती त्यांच्या रूममेट्स या कथासंग्रहातली. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं अजून राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही एकच विनंती करतो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.